नमस्कार मित्रांनो. एम-पी-एस-सीकडनं 13 तारखेला अनुभवाचं प्रमाणपत्र जे आपण घेतो त्याचं आणि मराठी भाषेचे जे आपण प्रमाणपत्र घेतो, ह्या दोन्हीचे वेगवेगळे नवीन फॉर्मॅट दिलेले आहेत. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय, की सर आम्ही 13 तारखेच्या अगोदर फॉर्म भरलेला आहे. तर मग अशा वेळेस आम्ही आमचा एम-पी-एस-सीचा फॉर्म कॅन्सल करून नवीन फॉर्मॅटमध्ये तो सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे का? कारण नवीन फॉर्मॅटमध्ये तुमचं बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आणि तेव्हापासून तुमचं प्रॅक्टिस कॅल्क्युलेट करा, अशा प्रकारच्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. मग त्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, की फॉर्म तर आम्ही ऑलरेडी भरला, आता काय करायचं? काही लोकांचं असं आहे, की आता 13 तारखेनंतर ते लोकं फॉर्म भरतायत. मग आता आम्ही 13 तारखेच्या नंतर फॉर्म भरतो, तर आम्ही नवीन फॉर्मॅटनुसारच फॉर्म भरला पाहिजे का जुना फॉर्मॅटनुसार घेतलेलं सर्टिफिकेट चालतं? काही लोकांचं असं आहे, की आम्ही 13 तारखेच्या नंतरच पी-डी-जेकडे अप्लाय करतोय, तरी पण पी-डी-जे आम्हाला जुन्याच फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट देत आहेत. मग आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? असा एक प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. मला बरेच लोकं फोन करतायत. तर ते सगळ्या फोनला एका व्हिडिओमध्ये आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपले त्या इन्क्वायरीज त्याच्यामध्ये कमी होतील आणि तुमच्या मनातला संभ्रम त्या ठिकाणी दूर होऊन जाईल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस जाहिरात पहिल्यांदा आली होती ना, ठीक आहे, त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, की यावेळेस पहिल्यांदा जाहिरातीमध्ये जे सांगितलेलं आहे, त्याच्याप्रमाणे जे अनुभवाचं जे प्रमाणपत्र आहे, ते फक्त पी-डी-जेचं नाही, तर तुम्ही ज्या लोकल कोर्टामध्ये प्रॅक्टिस करता, तिथल्या कुठल्याही कोर्टाचं ते प्रमाणपत्र चालणार आहे. तेव्हापासून मी सांगतो, की पी-डी-जे लोकांना विनाकारण डोक्यावर घेऊ नका. ठीक आहे. माझा जुना व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे, तेव्हापासून मी म्हणतोय. पण तरीही बाकी काही क्लासेसवाल्यांनी ते चालू केलं, की पी-डी-जेचंच पाहिजे, पी-डी-जेचंच पाहिजे आणि ती सगळ्याच आता मी एकमेव सांगत होतो किंवा सगळ्याच कोर्टाचं चालेल ते. पण हे सगळ्या लोकांनी इन्फॉर्मेशन पसरवल्यामुळे पी-डी-जेकडे पोरांनी गर्दी केली आणि पी-डी-जेकडनं जो त्रास विद्यार्थ्यांना झाला, म्हणजे 10 वकालतनामा द्या, लोकल बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन घ्या. ठीक आहे. या सगळ्यांच्या विरोधात आपण आवाज उठवला. आणि त्याचा परिणाम म्हणून आज एम-पी-एस-सीने जे आहे, अशा प्रकारचं सर्टिफिकेटमध्ये बदल केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण आवाज कशासाठी उठवला? पहिला आपण आवाज उठवला, की पी-डी-जे लोकांकडनं त्रास होतो आणि लोकल कोर्टातनं ते घेण्यासाठी तुम्ही ते सगळ्यांना अलाऊ करायला पाहिजे किंवा तुम्ही स्पष्ट सांगितलं पाहिजे. कारण त्यांचा जो फॉर्मॅट जुना अवेलेबल होता एम-पी-एससीच्या साइटवर, त्याच्यामध्ये खाली फक्त पी-डी-जेच होतं. ठीक आहे. ते पी-डी-जे असल्यामुळे त्याचा मिसइन्फॉर्मेशन वगैरे पसरत होती सगळ्यांच्या मनामध्ये. ठीक आहे. तेव्हापासून मी सांगतो, की तुम्हाला लोकल कोर्टाचं चालेल. मग ते त्यांनी क्लिअर केलं आणि आपल्याला ती एक म्हणजे एक प्रश्न सोडवून दाखवला, की तुम्ही आता फक्त पी-डी-जेचं घ्यायचं गरज नाही, लोकल कोर्टाचा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. दुसऱ्या गोष्टीसाठी आपण आवाज उठवला, ते म्हणजे बार काउन्सिलवाल्या लोकांचं जे एक प्रकारे लूट चालू होते. लूट म्हणजे काय? आता अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अडचणीत धरायचं आणि त्यांना सांगायचं, की तुमची मागची 10 वर्षाची फीस भरा, 5 वर्षाची फीस भरा. ठीक आहे. ₹10,000 भरा, ₹5,000 भरा. या प्रकारे लोकल बार काउन्सिलवाल्यांकडनं जे पैसे उकळण्याचं काम चालू होतं. ठीक आहे. त्याच्यावर सुद्धा कुठेतरी तोडगा म्हणून त्यांनी यावेळेसच्या सर्टिफिकेटमध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे, की यांचं प्रोव्हिजनल एनरोलमेंट बार काउन्सिलचं म्हणजे या तारखेपासून आहे आणि तेव्हापासून यांची प्रॅक्टिस एवढे वर्ष झालेली आहे. म्हणजे प्रॅक्टिस विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळत नव्हते. काही महिलांचा सुद्धा अडचण झाली होती. मी त्याच्यावर सातत्याने बोलत आलेलो आहे, की माहेरला म्हणजे त्यांची 2 वर्ष प्रॅक्टिस होती. सासरच्या ठिकाणी 1 वर्ष प्रॅक्टिस आहे. मग लोकल बारच्या रजिस्ट्रेशननुसार तुम्ही यांना काउंट करू नका. लोकल बारच्या रजिस्ट्रेशनमुळे सगळा घोळ झाला होता. म्हणून स्पष्टपणे त्यांनी आता मेन्शन केलेलं आहे. म्हणजे नवीन जे सर्टिफिकेट आलेलं आहे, हे तुम्हा लोकांना त्रास देण्यासाठी परत तुम्ही सर्टिफिकेट काढा याच्यासाठी अजिबात नाही आहे. हे सर्टिफिकेट फक्त कशासाठी आलेलं आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना लोकल बारच्या रजिस्ट्रेशनपासून प्रॅक्टिस भरत नव्हती, ज्यांना त्रास होत होता, ठीक आहे, ते त्रास होऊ नये म्हणून त्यांनी स्पष्टपणे ते सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आता दुर्दैव ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीचं आहे, अजून सुद्धा मला ते फोन थांबलेले नाहीयेत. म्हणजे काही पिढीचे लोकं हे नवीन सर्टिफिकेट देऊन सुद्धा, ठीक आहे, अजूनही त्या लोकल बारचं रजिस्ट्रेशन मागतायत. ठीक आहे, म्हणजे अतिशय चुकीचा प्रकार आहे. अजूनही लोकल बारचं रजिस्ट्रेशन तुम्हाला कशाला पाहिजे? एवढं एम-पी-एस-सी स्पष्ट परत एम-पी-एस-सी तुम्हाला सांगतंय. ठीक आहे, तरीसुद्धा तुम्ही आता जज आहात, प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आहात. तुमच्या डोक्यामध्ये साधी गोष्ट घुसत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? तुम्ही सरळ-सरळ लोकल जे प्रोव्हिजनल एनरोलमेंट आहे, जे नवीन सर्टिफिकेटवर दिलेलं आहे. नवीन फॉर्मॅटमध्ये दिले ना, की बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन या तारखेचं आहे आणि तेव्हापासून एवढी प्रॅक्टिस भरते. ते तुम्ही स्पष्टपणे त्या पद्धतीनेच फक्त द्यायला पाहिजे होतं. तरीसुद्धा लोकल बारचं रजिस्ट्रेशन मागितलं जात आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही सर्टिफिकेट देताय. ठीक आहे. ह्या पोरांना उद्या ह्या सगळ्या गोष्टीची पण अडचण येऊ शकते. लोकल बारच्या रजिस्ट्रेशनच्या अगोदर पण त्यांनी 3-3, 4-4 वर्षे प्रॅक्टिस केलेली आहे आणि तुम्ही सर्टिफिकेट देता लोकल बारपासूनचं. ठीक आहे. उद्या इंटरव्ह्यूमध्ये यांना विचारणार नाहीत का ते लोकं, की तुम्ही प्रॅक्टिस म्हणजे तुमच्या एम-पी-एससीच्या साइटवर तुम्ही फॉर्म भरताना प्रॅक्टिस किती दिलेली आहे? म्हणजे तुमच्या लॉ झाल्यापासून तुम्ही प्रॅक्टिस दिलेली आहे 5 वर्ष प्रॅक्टिस दिसते. पण तुमच्या सर्टिफिकेटनुसार तुमची फक्त 3 वर्ष प्रॅक्टिस दिसते. म्हणजे तुम्ही जे अनुभव क्लेम करत आहात, तो अनुभव तुमच्या सर्टिफिकेटप्रमाणे पण दिसत नाहीये.
ठीक आहे. जरी 3 वर्षाचा मिनिमम क्रायटेरिया असला, तरीसुद्धा तुम्ही अनुभव जास्त क्लेम करताय. ठीक आहे. अशा प्रकारच्या सुद्धा अडचणी विद्यार्थ्याला निर्माण होऊ शकतात. हे सुद्धा पी लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर प्रश्नाचं उत्तर असंच आहे तुमच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालाय. ठीक आहे. आता विनाकारण ह्याच्यामध्ये कोणी मिसइन्फॉर्मेशन पसरवू नका. लोकांनी अगोदर सुद्धा कधी फॉर्मॅट फॉलो केला नव्हता. ठीक आहे. जो 2021 चा फॉर्मॅट होता, तो सुद्धा लोकं स्ट्रिक्टली फॉलो करत नव्हते. म्हणजे एकाच सर्टिफिकेटमध्ये वर प्रॅक्टिस 3 वर्ष भरते आणि त्याच्याच खालच्या पॅराग्राफमध्ये मराठी बोलता, लिहिता, वाचता येते. असं सुद्धा लोकं लिहून देतात. आणि आता ते जरी फॉर्मॅट फॉलो करत नसले, तरी सुद्धा त्यांची खाली सही असते. त्या सहीला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या सहीमुळे ते सर्टिफिकेट चालतात. मराठी सर्टिफिकेटच्या ठिकाणी पण तेच सर्टिफिकेट बरेच लोकं अपलोड करतात आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेटच्या ठिकाणी सुद्धा तेच अपलोड करतात आणि हे सर्टिफिकेट योग्य पद्धतीने आत्तापर्यंत चालत आलेले आहेत. इथून पुढे पण चालतील. जर तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल, तर विनाकारण कॅन्सल करायच्या भानगडीमध्ये पडू नका. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपला खर्च होणार आहे. आणि जर तुम्ही नवीन सर्टिफिकेट घेत असाल, त्यांना रिक्वेस्ट करून बघा. ठीक आहे. रिक्वेस्ट करून बघा, की सर नवीन फॉर्मॅटप्रमाणे द्या. तरी ते लोकं देत नसतील, कारण त्यांचं ते डोकं ते त्यांच्या डोक्याला डोकं लावणं तुम्हाला शक्य नाहीये. क्लर्क लोकं तुम्हाला तिथे कोर्टात उभा सुद्धा राहू देत नाहीत. ठीक आहे. पी समोर तिथे जाऊन उभं राहून त्यांना हे समजून सांगणं फार कठीण आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तिथे जर तुम्हाला ते डोकं लागत नसेल, तर विनाकारण मनस्ताप करून घेऊ नका. ते जे देतील ते घेऊन या आणि ते साइटवर अपलोड करून टाका. ते तुमचं चालून जाईल. ठीक आहे. त्याच्या बाबतीत तुम्ही अजिबात ताण घेऊ नका. त्यांनी एकाच सर्टिफिकेटमध्ये वर एक्सपिरियन्स आणि खाली मराठीचं जरी दिलं, ते सुद्धा चालेल. एक्सपिरियन्सचं वेगळं दिलं, मराठीचं वेगळं दिलं, ते सुद्धा चालेल. स्ट्रिक्टली जरी फॉर्मॅट फॉलो केला नसेल, ते सुद्धा चालतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. असाच त्याचा खरं तर अर्थ असायला पाहिजे. एकदम एम-पी-एस-सी आणि आता 13 तारखेपर्यंत मुळात समजा आपण असा जर थोड्या वेळासाठी विचार केला, की एम-पी-एस-सी भविष्यात अडचण निर्माण करू शकते का? ठीक आहे. 13 तारखेपर्यंत तसं एम-पी-एस-सीचीच चूक आहे, की एम-पी-एस-सीने 13 तारखेपर्यंत एम-पी-एस-सी शांत बसली आणि 13 तारखेनंतर त्यांनी तो सर्टिफिकेट दिलेला. पहिल्या 1-2 दिवसामध्ये ज्यावेळेस आम्ही गर्दा करत होतो, त्यावेळेस ते दुरुस्त केलं असतं, तर पोरांनी असा फॉर्म भरलाच नसता. त्यामुळे वाटत नाही, की एम-पी-एस-सी तुम्हाला ह्या सर्टिफिकेटसाठी त्रास देईल. कारण मेजर लोकांनी तो फॉर्म भरलेला आहे आणि मेजर लोकांनी अशा पद्धतीनेच अपिअर व्हा. ठीक आहे. बाकी तुम्हाला तुमच्या मनामध्ये संशयच वाटत असेल समजा आता बऱ्याच लोकांचं असं असतं, ठीक आहे. त्यांना अजून कोणीतरी सांगतं, की तुमचे हे असंच असायला पाहिजे, फॉर्म कॅन्सलच करून भरायला पाहिजे वगैरे, वगैरे. ठीक आहे. तुम्हाला तसं वाटतच असेल, तुमच्यासाठी ऑप्शन अजूनही आहे. तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तुम्ही करू शकता. परत भरायचं असेल तर भरू शकता. ठीक आहे. आणि ज्यांना वाटतंय समजा, की नाही तरी सुद्धा माझ्याकडे सर्टिफिकेट घेण्याची पद्धत सोपी आहे, तर तुम्ही घेऊन ठेवा. इंटरव्ह्यूच्या वेळेस वाटलं तर घेऊन जा. जे नवीन फॉर्मॅट स्ट्रिक्टली आलेला आहे. जर तुमच्या कोर्टातून तुम्हाला मिळत असेल, तर तुम्ही तो घेऊन ठेवा. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही तो सुद्धा सर्टिफिकेट घेऊन जा. हे काही नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट नाहीये, की एकदम स्ट्रिक्टली अगोदरच अपलोड केलं पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे. ऐनवेळी सुद्धा इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही अनुभवाचं प्रमाणपत्र जर तुम्ही तशा पद्धतीने ओरिजिनल जे फॉर्मॅट दिलाय नवीन, त्या फॉर्मॅटप्रमाणे जरी तुम्ही घेऊन गेले, तरी सुद्धा ते एक्सेप्ट केलं जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? बाकी तुम्हाला कुणाला आपली जे-एम-एफ-सीची बॅच जर जॉइन करायची असेल, तर आपली बॅच सुरू झालेली आहे. आपले 3 दिवस झालेले आहेत. पहिल्या दिवशी आपण जस्ट इंट्रोडक्शन घेतलेलं आहे आणि 2 दिवसामध्ये कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आपण सेक्शन 73 पर्यंत आपण कव्हर केलेलं आहे. म्हणजे ही जी बॅच आहे, ती बेसिकली एक रिव्हिजन प्रकारची बॅच असणार आहे. ज्याच्यामध्ये आपण सगळ्या विषयांचं एकदा परत रिव्हिजन करून घेतोय. ठीक आहे. डिटेल लेक्चर्स पण कोर्समध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. 15ला 15 विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर आपण तुम्हाला दिलेले आहेत. सोबतच आता आपण सगळ्या विषयांचं परत एकदा रिव्हिजन आपण त्याच्यामध्ये बघत आहोत. कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे 2 लेक्चर झाले 73 पर्यंत. उद्या रविवारी आपला कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यावर आपण 10 टेस्ट घेणार आहेत. म्हणजे प्रत्येक विषयावर आपण सगळे विषय असे कव्हर करून त्याच्यावर आपण 10-10, 15-15, 20-20 अशा टेस्ट आपण घेतोय. बॅचमध्ये 130 प्लस टेस्ट तुम्हाला याच बॅचमध्ये मिळणार आहेत. बाकी याच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल, तुमच्याकडे माझा हा नंबर आहे स्क्रीनवर दिलेला. तुम्ही याच्यावर कॉल करून बॅचची इन्क्वायरी करू शकता. तुम्हाला बाकीची सगळी बॅचबद्दल माहिती असेल आणि जॉइन करायची असेल, तर आपल्या ॲप्लिकेशनची लिंक जी असते त्या डिस्क्रिप्शनमध्ये असते. त्या डिस्क्रिप्शनवरनं तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथून डायरेक्ट तुम्हाला जे-एम-एफ-सी प्रिलिम 8वी बॅच आपली पर्चेस करता येईल. 2024 साठी आपल्या आतापर्यंत 7 बॅचेस संपलेल्या आहेत. आता ही आपली नवीन सुरू झालेली 8वी बॅच आहे. तर तिथून डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी बाय करता येईल. बाकी काही अडचण आली तर तुम्ही फोन करू शकता. ठीक आहे. आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये तुम्ही जर नसाल अपडेटसाठीच्या, ह्या नंबरवर हाय, हॅलो असा काहीतरी मेसेज करा. तुम्हाला एक बाय डिफॉल्ट लिंक मिळून जाईल म्हणजे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठीची, म्हणजे WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठीची. तिथून तुम्ही WhatsApp ग्रुप आपला जॉइन करू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.